बारामती शहरातील विजय युवा प्रतिष्ठानच्या वतीनं एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला। यावेळी या मित्रमंडळाने आपल्या गणेशाच्या आरतीचा मान तृतीयपंथींना दिला। तसेच तृतीयपंथींनाही समाजात समानतेची वागणूक मिळावी, भारतीय राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले आहेत, ही समाजात समानता मिळावी यासाठी तृतीयपंथींचा सन्मान करण्यासाठी त्यांच्या हस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली। जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदन केलेला आहे। आज मला वाटतं हे बारामतीतील पहिलंच मंडळ असेल। खूप गणेश फेस्टिवल झाले, काय अजून बारामती गणेश फेस्टिवल झाले, काय आता काय कोणता महोत्सव आला काय आला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण या मुलांनी एक सामाजिक बांधिलकी जपत विजयनगर युवा प्रतिष्ठानने जो आमचा बोलून मान सन्मान केला आणि आम्हाला आरतीचा मान दिला, हे बारामती तालुक्यात पहिल्यांदाच घडले आणि हे या मुलांनी असाच वारसा चालवत राहावा पुढे पण, हीच माझी अपेक्षा आहे। माझं म्हणणं असं आहे की सार्वजनिक उत्सव आपण जे राबवतो, सार्वजनिक उत्सवांचा हा उद्देश, प्राथमिक उद्देश असा असला पाहिजे की एखाद्या सामाजिक घटकाचं उत्थान झालं पाहिजे, त्यात आपल्या समाजात एक क्रांती झाली पाहिजे। ह्या गोष्टीत आपण पहिल्यांदा आपण सामाजिक उत्सव हे केलं पाहिजे, एक वैचारिक घुसळण आपल्या समाजात झाली पाहिजे, या ह्याच्यातून आपण हे उत्सव साजरे करतो। भारतीय राज्यघटनेमध्ये आपण कधी कुठल्याही ह्याच्यात स्त्री पुरुष असा उल्लेख केलेला आढळत नाही। भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेत आपण असं म्हणतो की वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे लोक, म्हणजे त्यात सर्वांना आपण सामावून घेतो। ही समानता आम्ही या कार्यक्रमातून प्रस्थापित इथे केलेली आहे।